गुणरत्न सदावर्ते उद्या एसटी आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट। गुणरत्न सदावर्तेंचा एसटी संपाला विरोध। आदित्य ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर। नुकसानग्रस्त भागाची आदित्य ठाकरे करणार पाहणी। परळीमधील सरस्वती नदीला पूर। नदीकाठी असलेल्या घरांमध्ये शिरलं पुराचं पाणी। धनंजय मुंडे यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी। नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं नुकसान। 2 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान। अशोक चव्हाण यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। सोलापुरात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान। शेतात पाणी साचल्यानं पिकांची नासधूस। नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, शेतकऱ्यांची मागणी। पश्चिम बंगालमध्ये अत्याचाराविरोधात कठोर कायदा। अत्याचार प्रकरणात 10 दिवसात फाशीचा कायदा। ममता बॅनर्जींची विधानसभेत घोषणा। अमरावतीमध्ये ग्रामीण पोलिसांच्या स्थापनेवर प्रशिक्षणार्थ्यांच्या 139 जागा। अर्ज भरण्यासाठी तरुणांची गर्दी। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाने नुकसान। नुकसानग्रस्त भागाची अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी। पालघरमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचारात वाढ। शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग। प्राध्यापकांनाच विनयभंग केल्याचा प्रकार उघड। बीडमध्ये वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या बालाजी घरगुडेची हत्या। पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर नातेवाईकांची गर्दी। हत्येप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।